न्यूज 18 लोकलच्या माध्यमातून आपण रोज हवामानाचे अपडेट जाणून घेत असतो। नमस्कार, मी अमिता शिंदे। महाराष्ट्रातल्या हवामानाची स्थिती नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊयात। सुरुवात करूयात महाराष्ट्रातल्या मुंबईपासून। दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी मुंबईमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। तर 10 एप्रिल 2024 रोजी मुंबईच्या तापमानामध्ये काहीशी घट बघायला मिळते असून 33 अंश सेल्सिअस इतकं हे तापमान नोंदवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर मात्र 12 एप्रिल नंतर तापमान वाढणार असून 15 एप्रिलपर्यंत अंशतः ढगाळ वातावरणासह 36 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची शक्यता मुंबईमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा। पुणेकरांना मात्र उकाड्यापासून दिलासा मिळताना काही दिसत नाही आहे, कारण दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी पुण्यामध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंशावर नोंदवलं गेलं आहे। तर 10 एप्रिल रोजी तापमान 1 अंशानं कमी होण्याची शक्यता असून अंशतः ढगाळ वातावरणासह 39 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे आणि 11 आणि 12 एप्रिलला ढगाळ वातावरणासह 39 अंश सेल्सिअस तापमान आणि पावसाचा अंदाज पुण्यामध्ये हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूरमध्ये देखील वातावरणामध्ये उष्णता दिसून येते आहे, कारण दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी कोल्हापूरमध्ये 24 अंश किमान तापमान तर कमाल तापमान 39 अंश नोंदवलं गेलेलं आहे। 10 एप्रिलला देखील हीच स्थिती तिथं असणार आहे आणि उद्या म्हणजेच 9 एप्रिल आणि 10 एप्रिलला अंशतः ढगाळ वातावरण कोल्हापूरमध्ये बघायला मिळेल आणि यापुढील काही दिवस अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये बघायला मिळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। त्या पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून 9 एप्रिलला किमान तापमान 23 तर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे आणि 9 एप्रिलपासून 13 एप्रिलपर्यंत वादळी वारा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। नाशिकमध्ये 9 एप्रिल 2024 रोजी किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। तर 10 एप्रिल 2024 रोजी देखील हीच स्थिती नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे। 9 आणि 10 तारखेला नाशिकमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यापुढील 2 दिवस नाशिकमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देखील हवामान खात्यानं दिला आहे। त्यानंतर वळूयात विदर्भातल्या नागपूरकडे। नागपूरमध्ये दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागपूरकरांना कुठेतरी दिलासा मिळाला, उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरीही नागपूरमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। 9 आणि 10 तारखेला नागपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। इतकंच नाही तर पुढील 15 तारखेपर्यंत नागपुरामध्ये वादळ वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अशाच प्रकारे हवामान संदर्भातल्या नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा न्यूज 18 लोकल।